ये सचिन Government is supposed to concentrate more on the first. Bombay being the commercial capital of the world, लोग 90% of the foreign बाद में इंडिया का rest of the parts देखने के लिए, and at the moment कोविड के बाद अपने को दूसरा एक प्रॉब्लम close now. They are every day the number of closed restaurants are getting increased. असं काळा बाजार वगैरे सगळं करतात त्यांच्या मिस्मा कायदा लागू त्याचा किती इफेक्ट होईल? अजून कधी काळे बजार कुठे थांबलेच नाही हो. एवढं वर्ष की महाराष्ट्रात 43 इयर्स झाले काळे बजार चालूच असतात. त्याला कंट्रोल करायला पाहिजे गव्हर्नमेंट. कंट्रोल केलं तर ठीक आहे. 1 महिना चाललं रे, 25 दिवस तर चालले रे, हे काळे बजार बंद करू शकत नाही. असोसिएशननी देखील तक्रार देण्यात आली आणि त्याला तयार आहे गव्हर्नमेंट. आहारवाल्यांनी दिलं ना गव्हर्नमेंट. एक मिनिट ये सचिन मार्च एंडिंग आम्हाला लायसन्स रिन्युअल करायला लागेल. ते 12 एप्रिल 3 लायसन्स रिन्युअल असतं. रिन्युअल असं हॉटेल बिझनेसच नाही केलं तर रिन्युअल कसं, पैसे कुठून भरणार आहे? कसंच परिस्थिती असलं तर आमची गॅसच नाही भेटलं तर स्टाफला पण जेवण नाही करू शकत. कारण का हे हॉटेलमध्ये 50-100 स्टाफ असतं. ते लोक पण आता 1, 2, 3 दिवस थांबू शकतात त्यांना. नाही तर पुढच्या असं कालात राहिलं तर ते लोक पण गावी निघून जातील. पुढे इथे कोण थांबणार नाही जेवण. असं स्टाफच नसलं तर पुढे सिलेंडर आले तरी त्यांना स्टाफ आणायला तरी नंतर वेळ लागेल. ते 1 महिना आम्हाला 2-4 महिन्याचं असं नंतर सिलेंडर भेटल्यानंतर तुरंत परत त्रास होईल. असं सध्याचं आत्ताच्या आता काहीतरी पर्यायी व्यवस्था काढलाय गव्हर्नमेंटने, आम्हाला मी धंदा सुरू ठेवू शकतो. परिस्थिति ये है संडे तक 80% होटल्स बंद होएगा. ये खाली होटलियर्स का नुकसान नहीं है, स्टेट का नुकसान हो जाता है. स्टेट का रेवेन्यू भी इसमें कमती होएगा. अभी मार्च एंडिंग है, 80% होटल बंद होएगा तो जो सीनियर सिटीजन जो रहेगा, स्टूडेंट्स रहेगा और जो कंप्यूटर कंपनी में जो काम करने वाले रहेंगे, घर रहता है उधर कोई बनाने वाला नहीं है. ये क्या इसको कोई खाने का सुविधा नहीं रहेगा, उसका कंडीशन बहुत पैथेटिक रहेगा. ये गवर्नमेंट सोचना चाहिए. आता काय ठाण्यात नाही, अख्खा महाराष्ट्रामध्ये गॅसची काळा बाजार चालू झालेला आहे. 1835 रुपयाचे सिलेंडर आता 4000-5000 मध्ये विकायला चालू केलेलं आहे आणि सिलेंडर भेटत पण नाही आहे. आता आमच्याकडे 20-30% आजपासून बंद होणार आहे हॉटेल. आणि रविवार परत असंच चाललं तर सप्लाय नाही आलं तर गॅसची आम्ही 80% परत आपल्या बंद होऊन जाईल. पाईपलाईन गॅस आहे ते 20% चालू राहणार. कशा प्रकारे संपूर्ण गॅस तुटवडा असल्यामुळे हॉटेलवर परिणाम होणार आहे? किती बेरोजगार लोक होऊ शकतील हॉटेलवर? सर, आपले ठाण्यामध्ये कमीत कमी 1000 हॉटेल आहे आणि वडापाव गाडी ते पोळी भाजी केंद्र ते वेगळं आहे. मी नुसतं हॉटेलची बोलतो. 1000 हॉटेल आहे. 1000 हॉटेलला ॲव्हरेजमध्ये किती केलं तर 60 ते 70 लोक काम करतात. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 70,000 लोक तर ठाण्यामध्ये त्यांना जेवायला देणार कुठे? स्टाफला पण जेवण बनवू शकत नाही. असा परिस्थिती आहे. याच्यासाठी गव्हर्नमेंट काहीतरी उपयोग करायला पाहिजे.